नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे लावसट. लेखन ॲडव्होकेट शरद घाडगे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. अरे भीम्या, उठ. उठतोस का नाही? ऊन डोक्यावर आली तरी ह्याला सूद नाही. घरात अन्नाचा दाणा नाही. अरे काम धंदा करशील का नाही? मी ही अशी म्हातारी, मला कोण देणार काम? उठ लवकर. भीमाची आजी सकाळी सकाळी भीमाच्या नावानं बोंबलत होती. आई वडील गेल्यापासून भीमाला त्याच्या आजीनं लहानाचं मोठं केलं होतं. भीमा आणि त्याची आजी एका जुन्या पडक्या घरात राहत होती. भीमा पाटलाच्या शेतावर गडी म्हणून कामाला होता. पडल ते काम करायचं आणि 2 वेळचं जेवणाची सोय करायची. असं दिवस काढत होते. आज भीमाला उठायला जरा उशीरच झाला. त्यामुळं म्हातारी सकाळी सकाळी सुरू झाली. अगं उठलोय की थांब की. अंगणात झोपलेला भीमा तोंडावरली वाकाळ थोडीशी बाजूला करून उन्हाच्या प्रकाशात डोळे मिचकावत बोलला. आजीनं हू करत कोंबड्याची टोपली उलटी केली. तसं धाड 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 कोंबड्या भीमाच्या अंगावरनं नाचून गेल्या. भीमा उठूनच बसला. यंदा पावसानं पाठ फिरवल्यामुळं पाटलाच्या मळ्यातही काही काम राहिलं नव्हतं. मग भीमा काही काम मिळतंय का म्हणून गावात गेला आणि फिरू लागला. गावात जवळजवळ सगळ्यांच्या घराच्या उंबऱ्याला पाय लागला असेल, परंतु काम कुणीच दिलं नाही. शेवटी भीमा निराश होऊन घरी आला. म्हातारी चुलीवर भाकरी भाजत होती. भीमा आला तसा म्हातारीनं भीमाच्या फोड्यात भाकरी ठेवली. भीमा बराच वेळ त्या भाकरीकडं एकटक बघत होता. आजे, काम कुठंच मिळेना ग. काय करायचं सुचना झालंय. आपल्याला शेती बी नाही, रोजगारावर आपलं पोट. भीमा हताश होऊन बोलत होता. लई विचार नग करूस, काय ना काय मिळेल काम. पहिलं 2 घास खाऊन घे, आजी बोलली. भाकरीचा तुकडा मोडताच दरवाजा वाजला. भीमा आहे का घरात? कोण आहे? हातातला घास खाली टाकून भीमा उठून बाहेर आला तर समोर देशमुखाचा माणूस होता. एक काम आलंय, करणार का? हो म्हणून भीमानं लगेच मान हलवली. देशमुखाच्या पोराचं लगीन आहे पुढच्या हप्त्यात. गाडीवर लाकडं तोडायची आहेत. तोडणार का? चल. भीमा एका पायावर तयार झाला. ताटात वाढलेली भाकरी फडक्यात बांधली आणि भीमानं कुऱ्हाड उचलली. ऊन रखरखत होतं. भीमा डोंगरात निघाला होता देशमुखाच्या धडीला लाकडं तोडायला. घनदाट जंगल पार करून भीमा देशमुखाच्या धडीला पोचला. डोंगरात झाडं झुडपं जास्त असल्यानं वेगवेगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. तिथं पोचताच भीमानं लाकडं तोडायला सुरुवात केली. तो दिवसभर लाकडं तोडायचा आणि संध्याकाळी कडूसं पडायच्या आत घरी यायचा. 4 दिवस झालं तो लाकडं तोडत होता. आज 5वा दिवस आणि आज काहीही झालं तरी गाडी भरलीच पाहिजे म्हणून तो दिवसभर लाकडं तोडत होता. लाकडं तोडता तोडता कधी अंधार पडला त्यालाच कळालं नाही. अंधार पडताच हळूहळू हवेत गारवा पसरू लागला. पक्ष्यांचा किलबिलाट कमी झाला. आता गारवा अंगाला झोंबत होता. भीमाची बैलं पण आता वैतागली. त्यांच्या गळ्यातील चंगाळ मान हलवल्यानं छळूम छळूम वाजत होतं. चंगाळाचा आवाज ऐकून भीमाला तर आपल्या स्वप्नातली राजकुमारी आल्याचा भास होत होता. लाकडं तोडून झाली तसं भीमानं गाडी झोपली. पायाखालची वाट असल्यामुळं बैल हळूहळू गाडी ओढत होती. देशमुखाच्या शेतातून बाहेर पडल्यावर चढण चढून वर यायला बराच वेळ लागला. तोपर्यंत पूर्ण अंधार पडला होता. चढण चढून वर आल्यावर परत तीव्र उतार लागत होता. त्या उतारावरून वर निघेपर्यंत लोक खूप घाबरायची. जुनी लोक सांगायची की तिथं कोणीतरी बाई असते
ती लोकांना अडवते आणि त्यांचा बळी घेते. कोण म्हणायचं ती लावसट आहे, तर कोण म्हणायचं तिच्या हाताला लागलेला माणूस एकतर मारला जायचा, नाहीतर जो सुटायचा तो वेडा व्हायचा. या गोष्टी आठवताच भीमा जरा विचारात पडला. पण भीमा तसा धाडशी माणूस होता. तो सहजासहजी घाबरणारा नव्हता. त्यानं गाडी थांबवून गाडीतून खाली उतरला आणि गाडीतला कंदील पेटवला आणि तो कंदील दोन्ही बैलांच्या मधोमध बरोबर गाडीला बांधला. बैल सुद्धा त्या उताराने चालताना बिचकल्यासारखे करत होते. लांब कुठंतरी कोल्हे कोई ऐकायला येत होती. रात्रीचा गार वारा अंगाला झोंबत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी असणाऱ्या झाडीचा उग्रवास नाकाला झोंबत होता. भीमाच्या बैलांनी कसाबसा उतार पार केला, पण पुढं गेल्यावर बैल अचानक थांबली. बैलांना पुढं पाऊलच टाकता येत नव्हतं. बैलगाडीत काहीतरी मोठं वजन असल्यासारखं बैल तिथंच पाय खाऊन बसली होती. आईला बैलांच्या पायात लांबडं आलं की काय असं म्हणत भीमानं बैलगाडीतून खाली उडी मारली आणि तो बैलांच्या समोर गेला. त्याचं सहज लक्ष बैलगाडीत गेलं, तर बैलगाडीत लाकडांच्या वर एक बाई बसलेली होती. अंधारात तिचा चेहरा ओळखत नव्हता, पण तिचे पाय एवढे लांब होते की ते बैलगाडीच्या खाली लोंबकळत होते. भीमानं कमरेची कुऱ्हाड काढली आणि त्या बाईला, एक कोण आहेस ग तू, उतर खाली असं म्हणत तो बैलगाडीच्या दिशेने धावून गेला. ती बाई अचानक कुठंतरी गायब झाली. भीमा अंधारात त्या बाईला शोधू लागला, पण ती बाई कुठंच दिसत नव्हती. त्याला आता फक्त त्या बाईचा हसण्याचा जोर जोरात आवाज ऐकू येत होता. त्यानं वैतागून कुऱ्हाड कमरेला खोचली आणि बैलगाडीत जाऊन बसला, तर त्याला ती बाई दोन्ही बैलांच्या मध्ये दांडीवर बसलेली दिसली. तसा भीमा परत गाडीतून खाली उतरला आणि त्या बाईकडे धावला. खाली उतरताच भीमा अचानक हवेत उचलला गेला आणि दानकन खाली आदळला गेला. त्याच्या पायाला चांगलंच खरचटलं होतं. भीमाला भीती वाटण्याऐवजी त्या बाईचा खूप राग आला होता. आता त्या बाईला सोडायचं नाही असं म्हणून भीमा रागारागानं त्या बाईच्या जवळ गेला आणि रागानं तिचे केस हातात पकडले. तशी ती बाई जोर जोरात ओरडू लागली. भीमा सुद्धा आता जिद्दीनं पेटला होता. भीमाला ती बाई दगडातून काट्याकुट्यातून ओढत ओढत पुढं नेत होती. भीमाचं सर्व अंग सोलवटून निघालं होतं. भीमा कसा तरी धीर धरून उठून उभा राहिला आणि त्यानं रागानं जोरात त्या बाईचं केस ओढले. तसं ती बाई गायब झाली. पण त्या बाईचं केस तुटून भीमाच्या मुठीत आलं होतं. भीमानं ते केस लगेच आपल्या कमरेला खोचले आणि बैलगाडी पुढे हाकत निघाला. ती बाई जोर जोरात किंचाळत होती, माझे केस मला परत दे, माझे केस मला परत दे, मी तुला सोडणार नाही अशी जोर जोरात ओरडत होती. वातावरणात भयानकता आली होती. तिथेच कुठल्या तरी झाडावर घुबड जोर जोरात घुमू लागली. काहीतरी अशुभ होणार आहे याची जाणीव बहुतेक त्या घुबडांना आली असावी. भीमा कसं तरी गाडी हाकत घरापर्यंत आला. त्याच्या मागून सरपटत सरपटत काहीतरी येत होतं, पण याची जाणीव भीमाला नव्हती. भीमाच्या घरामागच्या चिंचेच्या झाडाखाली कुत्री सूर धरून रडत होती. भीमानं बैलगाडी सोडली, बैल गोट्यात बांधलं आणि तो घरात आला. तो घरात आला तरी चिंचेच्या झाडावरून त्याच्यावर कोणतरी नजर रोखून उभं होतं. भीमानं हातपाय धुतलं. म्हातारीनं त्याला जेवायला वाढलं. म्हातारीचं लक्ष भीमाच्या पायाकडे गेलं आणि म्हातारी घाबरली. भीम्या, पायाला काय लावून घेतलंस र? अगं, रानावनात जायचं म्हणल्यावर खर्चटणार, वरबडणार, त्याच्याकडे नगं लक्ष देऊ असं म्हणून भीमा झोपायला गेला. त्याच्या डोळ्यासमोर रानातला प्रसंग आला. तसं त्याने कमरेला बांधून ठेवलेलं केस काढलं आणि म्हातारी झोपल्याची खात्री करून देवघरात नेऊन ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून भीमा नित्याची कामे करू लागला. कालचा प्रसंग तो विसरूनही गेला होता. थोड्या वेळातच आवाज आला, म्हातारी आहे का घरात असं म्हणत
देशमुखाचा दिवाणजी घरात आला होता. या की दिवाणजी. कुणाकडं? भीमाकडं काम काढलंय होय? नाही, तुझ्याकडंच काम आहे. भीमा देशमुख वाड्यात काम करतोय. त्याचं प्रामाणिक काम बघून देशमुख सुद्धा खुश आहे. त्याने भीमासाठी एक पोरगी बघितल्या. काय सांगताय? माझ्या भीमासाठी देशमुखांनी पोरगी बघितली? असं म्हणत म्हातारी हराकली आणि खुश झाली. हो, देशमुखांच्या एका सोयऱ्याच्या गड्याची मुलगी आहे ती. नाकी डोळी चांगली आहे, पडल ते काम करील. अहो दिवाणजी, देशमुखांच्या शब्दाबाहेर आहे का मी? भीमा सुद्धा त्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाही. म्हातारीचा होकार मिळताच दिवाणजी निघून गेलं. कोण जाणे कसं, पण सगळ्या गडबडीत सुद्धा देशमुखांनी लक्ष घालून लग्न लावून दिलं. बिनखर्चाचं लग्न झालं म्हणून म्हातारी लई खुश होती. त्यात भीमाची बायको दिसायला देखणी होती. भीमा पण देखणी बायको मिळाली म्हणून खुश होता. सगळी आवराआवर झाल्यावर म्हातारी आनंदानं झोपून गेली. इकडं भीमाची बायको मोहिनी भीमाच्या खोलीत गेली. भीमा आनंदानं मोहिनीची वाट बघत होता. मोहिनीनं खोलीत येताच दरवाजा लावला. मोहिनी एकटक भीमाकडे बघत होती. तिचे डोळे लाल झाले होते. आवाज खर्जादिल काढत ती बोलली, ए भीम्या, मी तुझी बायको नाही. मला माझे केस परत दे. माझे केस मिळाल्याशिवाय मला माझ्या जगात प्रवेश मिळणार नाही. असं ती म्हणल्यानंतर भीमाच्या भोवती काहीतरी वादळ घोंगावल्यासारखं आवाज येऊ लागला. भीमा हे सगळं ऐकून दचकलाच. परंतु एक गोष्ट भीमाच्या लक्षात आली की तिचे ते केस घेतल्याशिवाय ती आपली पाठ सोडणार नाही. वातावरणात भेसूरता निर्माण झाली होती. शेजारच्या पडक्या घराच्या भिंतीवर बसून घुबड एका लयीत घुमत होतं. भीमा रात्रभर विचार करत होता. मोहिनी सुद्धा रात्रभर त्याच्याकडे केस मागत होती. अचानक भीमाच्या डोक्यात विचार चमकला आणि तो खुश झाला. त्याला राहून राहून मोहिनीचे एकच वाक्य आठवत होते, ते म्हणजे माझे केस मला परत दे. ते मिळाल्याशिवाय मला माझ्या जगात प्रवेश मिळणार नाही. याचा अर्थ मोहिनी भीमाला केस मिळाल्याशिवाय काही करू शकत नव्हती. मोहिनीपासून भीमाला कसलाही धोका नव्हता. तसं भीमा उत्साहानं उठला आणि आपल्या नित्याच्या कामाला लागला. मोहिनी रोजच आपले केस मागत होती आणि भीमा रोज तिला नवीन नवीन कारणं सांगत होता. मोहिनी सुद्धा वैतागून माणसाची जगण्याची पद्धत शिकून घेत होती. एक दिवस तरी आपल्याला केस मिळतील आणि आपण आपल्या जगात परत जाऊ, या आशेवरती ती भीमाची बायको म्हणून संसार करू लागली. बघता बघता भीमाच्या लग्नाला 7 वर्ष उलटून गेली. भीमापासून मोहिनीला आता 2 मुलं झाली होती. मोहिनी सुद्धा आता भीमाचा संसार करत होती. भीमाची म्हातारी मात्र या सगळ्यांपासून अनभिज्ञ होती. गावातल्या लोकांना सुद्धा या मोहिनीच्या खऱ्या रूपाची कल्पना नव्हती. प्राणी मात्र मोहिनीपासून लांब असायचं. भीमाची दोन्ही बैल मोहिनीला बघताच घाबरून एका कोपऱ्यात शिरायची. गावातली भटकी कुत्री मोहिनी दिसताच लांब पळून जात होती आणि बेसूर आवाजात मोठमोठ्यानं रडत होती. घराशेजारी पडक्या भिंतीवर बसणाऱ्या घुबडांनी मात्र भीमाच्या घरात रावटी केली होती. मोहिनी कधी कधी एकटीच कोणाशी तरी बोलत असते याची शंका भीमाला आली होती. अचानक एक दिवस भीमा शेतातून परत आला तर मोहिनी कोणाशी तरी बोलत होती. भीमानं मोहिनीला चाहूल लागू न देता हळूच लपून बघितलं तर मोहिनी घुबडांसोबत बोलत होती. हा प्रकार बघून तो चांगलाच दचकला. परंतु भीमाला एका गोष्टीची जाणीव होती. मोहिनी घरात आल्यापासून भीमाची आर्थिक परिस्थिती चांगली झाली होती. भीमाचं जुनं खोपटं जाऊन आता त्या ठिकाणी चांगलं 2 मजली घर झालं होतं. 2च्या जागी 4 बैल दावणीला होती. घरात धनधान्याची कमी नव्हती. परंतु एक गोष्ट मात्र होती. भीमाला आणि त्याच्या म्हातारीला देवपूजा करण्याची इच्छाच होत नव्हती. या 7-8 वर्षात भीमा आणि त्याची म्हातारी एकदा सुद्धा मंदिरात गेल्याचे आठवत नाही.
भीमाच्या घरावर कसली तरी सावली नेहमी पसरलेली असायची. लोकांना सुद्धा भीमाच्या घराकडे जाण्याची भीती वाटायची. त्याचे कारण मात्र लोकांना सुद्धा कळत नव्हतं. एक दिवस गावातल्या माळावर बैलांची शर्यत भरली. गावातली सगळी शौकीन लोक शर्यत बघायला दाटीनं जमा झाली. त्यांच्यामध्ये भीमा सुद्धा आपल्या 2 मुलांना घेऊन हौसेनं बैलांची शर्यत बघायला गेला. भीमाची बायको मोहिनी घरात बसून एकटक माळाच्या दिशेने बघत होती. एवढ्या लांब अंतर असून मोहिनीला माळावरचं सगळं स्पष्ट दिसत होतं. अचानक मोहिनीच्या कानावर लोकांचा गलका ऐकू येऊ लागला. बैल उधळली, पळा पळा. तर मध्येच कोणीतरी ओरडत होतं, पोरं गावली. तसं मोहिनीनं माळावर बघितलं तर तिचीच 2 पोरं त्या गर्दीत गोंधळल्यासारखी करत होती. उधळलेली बैल त्यांच्याच दिशेने पळत होती. कोणत्याही क्षणी ती मुलं आता बैलांच्या पायाखाली येणार. मोहिनीनं ते पाहताच क्षणाचाही विचार न करता घरातून आपले हात लांब केले आणि क्षणात आपली 2 मुले हाताने उचलून घरात घेतली. त्या गर्दीत बघणाऱ्यांना काही समजलंच नाही की नक्की काय झालंय ते. मुले नक्की गेली कुठं? सगळी लोक मुलांना शोधत होती. भीमा सुद्धा मुलांना शोधत होता. शेवटी भीमा वैतागून घरी आला तर 2 मुलं घरात आपल्या आईच्या मांडीवर बसली होती. भीमाला मात्र उमजलं होतं की ही सगळी माया मोहिनीचीच आहे. असेच दिवस जात होते. मोहिनीला अजून सुद्धा आशा होती की माझे केस मला मिळतील, एक दिवस भीमा परत देईल. मोहिनीला प्रत्येक वेळी तिच्या जगातून घुबड संदेश घेऊन येत होतं, पण मोहिनीला केस मिळाल्याशिवाय परतीचा मार्ग बंद होता. एक दिवस भीमा लवकर उठून तालुक्याच्या गावाला गेला. भीमाची 2 मुलं शाळेला गेली होती. म्हातारी तशीच कुठेतरी शेजारी पाजारी बसायला गेली होती. मोहिनी स्वयंपाकघरात स्वयंपाक करायला गेली तर जळणाची लाकडं संपलेली होती. शेवटी वैतागून मोहिनीने आपलं पाय चुलीत घातलं आणि आपल्या बोटाने जाळ करून चूल पेटवली. मोहिनी घरात कोणी नाही असं समजून आपल्याच भानात भाकऱ्या भाजत होती. तिचं पाय चुलीत जळून जळून लाल भडक झालं होतं. तेवढ्यात भीमाची म्हातारी भूक लागली म्हणून घरात जेवायला आली. मोहिनी स्वयंपाक करत होती म्हणून म्हातारी स्वयंपाकघरात आली. समोरचं दृश्य बघून म्हातारी मटकन खाली बसली. ते बघून म्हातारीला घामच फुटला होता. मोहिनीचे जळालेले पाय बघून म्हातारी घाबरली. म्हातारीच्या हातपाय लटलट कापू लागले. एवढे दिवस आपल्या घरात येऊन राहिलेली ही मोहिनी नसून काहीतरी अमानवी आहे याची जाणीव आता म्हातारीला झाली होती. चुलीच्या वायलावर बसलेलं घुबड म्हातारीकडं डोळे फिरवत बघत होतं. म्हातारीच्या भीतीची जागा आता रागानं घेतली होती. चांडाळणे माझ्या घरातून बाहेर हो, माझ्या मुलाला एवढे दिवस फसवलंस असं म्हणून म्हातारी मोहिनीला मारायला धावली. तेवढ्यात मोहिनीने तिचा हात लांब करून म्हातारीला एका हातानं उचलून दानकन खाली आपटली. म्हातारी डोक्यावर आपटल्यामुळं जागीच गतप्राण झाली. तालुक्यावरून आलेला भीमा बाहेरून हा प्रकार बघताच पळतच सुटला आणि मोहिनीवर धावून गेला. मोहिनी आणि भीमाची जोरदार झटापट झाली. मोहिनी भीमाला सुद्धा आपले हात लांब करून उचलून आपटत होती. सगळ्या घरात नुसता आरडाओरडा चालू होता. माझे मला केस परत दे, माझे मला केस परत दे, कुठे ठेवलेस ते सांग, लवकर सांग, मला खूप दिवस वाट पाहायला लावलीस असं म्हणत भीमाला मारत होती. भीमानं आपली सगळी ताकद एकवटून मोहिनीला बाजूला ढकललं आणि देवघरात लपवून ठेवलेली केस रागानं पेटत्या चुलीत टाकून दिली. तसं मोहिनी स्वतःचा गळा 2 हातानं धरून खाली पडली व जोर जोरात ओरडू लागली. मोहिनीची ताकद आता हळूहळू क्षीण होत चालली होती. घुबडाच्या पिल्लांनी घरात ओरडून ओरडून धिंगाणा घातला होता. मोहिनीने आपले हात लांब करून भीमाला उचललं आणि रागानं चुलीच्या दिशेनं फेकून दिलं आणि आपल्या हातानं सगळ्या घराला आग लावली. भीमाचं घर धडाधडा पेटत होतं. भीमा आणि म्हातारी त्या आगीत हळूहळू जळत होते. घुबडांची पिल्लं
परत पडक्या भिंतीवर जाऊन त्या घराकडे एकटक बघत होती आणि त्यांच्या तोंडातून गुदकार बाहेर पडत होते. चिंचेच्या खाली बसलेली भटकी कुत्री उगाच भीमाच्या घराकडे बघून सूर धरून रडत होती. मोहिनी मात्र त्या जळणाऱ्या घराकडे बघत अश्रू ढाळत होती, कारण तिचे आपल्या जगात परत जाण्याचे दरवाजे कायमचे बंद झाले होते आणि तिचे मानवी शरीर सुद्धा हळूहळू आता लुप्त होत होते. या गोष्टीला आता बरीच वर्ष झाली. भीमाचे अर्धवट जळालेल्या घराचे अवशेष आज शिल्लक आहेत. त्या घराच्या भोवती आता दाट गर्द झाडे वाढलेली आहे. लोक दिवसा सुद्धा भीमाच्या घराकडे फिरकत नाहीत. त्या घराच्या भोवती नेहमी घुबडांची फडफड चालू असते. रात्रभर त्यांचे गुदकार सगळ्या गावभर ऐकू येतात. लोक म्हणायची ती घुबडं मोहिनीची कहाणी सांगत असतात. तर काही लोक आज असे म्हणतात की अमावस्या पौर्णिमेला त्या घरातून माझे केस मला परत दे असे आवाज ऐकू येतात.